कोरोनामुळे आलेल्या संकटात मानसिक कोंडमारा झाला असेल, मनस्थिती थोडीशी ठीक नसेल, अभ्यास विसरला गेला असेल किंवा मध्येच आठवत नसेल, काळजी करू नका. उजळणी स्वरूपात 10वी अभ्यासमालेचा लाभ घ्या आणि यशस्वी व्हा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी युवराज पाटील अगसगे हायस्कूल अगसगे येथे मराठी विषय शिक्षक म्हणून कार्यरत आहे. तरुण भारत न्यूज यांच्या वतीने 10वी अभ्यासमाला सुरू करण्यात आलेली आहे. याचा सर्वांनी चांगल्या पद्धतीने फायदा करून घ्यायचा आहे. तर मी आज तुमच्या समोर समाजातील एक भीषण वास्तविकता मांडणारी कथा तुमच्या समोर मांडणार आहे. आपण सर्वांनी नटसम्राट हा चित्रपट पाहिलेला असेलच. नटसम्राट ज्यांनी चित्रपट पाहिलेला नसेल त्यांनी निश्चितच पाहणं गरजेचं आहे. नटसम्राट चित्रपटाचे कथानक व ह्या कथेचे कथानक हे सारखेच आहे. नटसम्राट चित्रपट पाहिला तर आपल्याला निश्चितच ही कथा समजून जाईल. त्यामुळे आवर्जून हा नटसम्राट चित्रपट पहा आणि असे कृत्य आपल्या हातून घडणार नाही याच्याकडे निश्चितच लक्ष द्या. तुम्हाला समजलंच असेल की मी वाटणी या पाठाबद्दल बोलत आहे. आपल्या रावसाहेब रंगराव बोराडे यांनी एक ग्रामीण कथा आमच्या समोर ठेवून भविष्यात अशा घटना घडू नयेत अशी त्यांच्याकडून उमेद होती, म्हणून ही कथा तुमच्यासाठी त्यांनी निर्माण केलेली आहे. म्हणून आपण वाटणी हा पाठ आज अभ्यासणार आहोत. प्रथमतः ह्या पाठाचे मूल्य आपण पाहूया. मूल्य समाजातील एक भीषण वास्तवता दर्शवणारं सामाजिक समस्या हेच ह्या पाठाचं मूल्य आहे. त्याचबरोबर हा पाठ जो आहे हा पाठ मळणी या कथासंग्रहातून घेतलेला आहे. ह्या पाठाचा साहित्य प्रकार ग्रामीण कथा असा आहे. यानंतर या पाठाचे लेखक कोण आहेत यांच्याविषयी थोडक्यात आपण माहिती घेऊया. कारण आपणाला परीक्षेमध्ये लेखक परिचय असा एक 2 मार्काचा प्रश्न येऊन जातो. त्यामुळे आपण सर्वांनी ह्या लेखक परिचयाकडे अत्यंत काटेकोर लक्ष देणं गरजेचं आहे. रावसाहेब रंगराव बोराडे यांचा जन्म 1940 मध्ये झाला. आज सुद्धा रावसाहेब रंगराव बोराडे हे अत्यंत चांगल्या परिस्थितीमध्ये चांगलं लेखन करताना दिसून येत आहेत. ह्यांनी कथा ज्या लिहिलेल्या आहेत त्या कथा ग्रामीण जीवनावर आधारित अशा कथा लिहिलेल्या आहेत. ह्या कथेतून ग्रामीण जीवनातील दारिद्र्य, तिथली रूपरेखा, तिथलं समाज जीवन त्यांनी आणि तिथली वास्तविकता चांगल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. आणि हेच आपण या कथेतून पाहणार आहोत. आपल्याला वाटणी ह्या गोष्टीबद्दल काही वाटत नाही, कारण वाटणी ही सगळीकडेच पाहायला मिळते. आपल्या घरापासून, आपल्या दारापासून, आपल्या समाजापर्यंत वाटणी ही भीषणता वारंवार आपल्याला पाहायला मिळते. मात्र वाटणी करत असताना त्याच्या सर्व वस्तू असतात त्या निर्जीव वस्तू असतात. ह्या निर्जीव वस्तूंच्या बरोबरच एका सजीव किंवा घरातील लोकांची जर वाटणी होत असेल तर ह्याच्या इतकी भयानकता कोणतीच नाही असे इतर रावसाहेब रंगराव बोराडे आपल्या समोर मांडतात. थोडक्यात आपण वाटणी कशी होते, काय होते हे आपण पुढच्या कथानकातून पाहूया. आपण वाटणी या पाठात अशी काही पात्रे पाहणार आहोत की आपल्याला सुद्धा वाईट वाटेल की असं होऊ नये, म्हणून मी मगाशी नटसम्राट हा चित्रपट सांगितला. गण्यातात्या नावाचा एक गरीब शेतकरी खूप पूर्वीपासून आपल्या पत्नीसोबत, बाळांच्या सोबत शेती करत असायचा. शेती करत असताना तो आपल्या मुलाबाळांना मोठा करतो हे आपण पाहिलेलं आहेच. आपल्या घरातून सुद्धा अशी परिस्थिती पाहिलेली आहे. असाच गण्यातात्या एके दिवशी घरात येत असताना तो पाहतो की घराजवळ काही माणसं आपल्या ओसरीवरती जमलेले आहेत. मात्र ही का जमलेली आहेत याची चाहूल त्यांना काहीच कालावधीपूर्वी लागलेली असते. कारण गेले 6 महिने त्यांच्या घरात वाटणी या विषयावरती घोळ सुरू होता. कधी अन्न शिजत नव्हते. 8-8 दिवस तरी घरामध्ये धुसफूस चालू होती. अशी परिस्थिती ह्या घरामध्ये निर्माण झालेली होती. आणि गावातील काही पंच मंडळी त्या गण्यातात्यांच्या वाड्याच्या ओसरीवर येऊन बसलेली होती. त्यांची पत्नी एका कोपऱ्यात बसलेली होती. गण्यातात्या वाड्याच्या पायऱ्या चढत वर येतात. वर येऊन तिथली परिस्थिती पाहतात. पाहिल्यानंतर देवबा पाटील त्यांना विचारतात, गण्यातात्या वाटणीचं काय करायचं? त्याचवेळी गण्यातात्या सांगतात की ठरल्याप्रमाणे 3 वाटण्या करा. त्याचवेळी देवबा पाटील पुन्हा म्हणतात की 3 वाटण्या कशा करायच्या? मुलं म्हणतात वाटण्या 2च करायच्या. त्याचवेळी
गण्यातात्या म्हणतात, जर 2च वाटण्या करायच्या तर आम्ही जायचं कुठे, म्हणून गण्यातात्या 3 वाटण्या करायच्या असेच सांगतात. त्याच वेळी 3 वाटण्या करायचा असं म्हटल्यानंतर जो लहान त्यांचा मुलगा आहे तो चवतळून उठतो आणि तो म्हणतो, 3 वाटण्या करायच्या तर राहिली जमीन किती? अगोदरच तुम्ही लंगोटीवर जमीन कमवून ठेवलेली आहे, त्याच्यात 3 वाटण्या करायच्या तर आम्हाला त्याच्यात काहीच मिळणार नाही असं त्याचं मत बनतं. आणि लंगोटीभर जमीन असा गण्यातात्यांच्या लहान मुलाने केलेला उल्लेख पाहून गण्यातात्यांना खूप राग येतो. ते म्हणतात की जवळजवळ पूर्ण आयुष्य आमचं जमीन कमवण्यासाठी गेलं आणि हा लहान मुलगा सतत वारंवार ह्याच गोष्टीने त्या गण्यातात्यांचा अपमान करत असतो असं त्यांचं मत बनतं. त्यांना खूप राग येतो आणि ते पुन्हा अडून बसतात की वाटण्या करायच्या असतील तर 3 करा किंवा वाटण्या करू नका असं ते सांगतात. वारंवार तो लहान मुलगा गण्यातात्यांना म्हणत असतो की तुम्ही लंगोटीवर जमीन कमवून ठेवलेला आहात. गण्यातात्यांनी जवळजवळ 27 एकर जमीन कमवलेली होती आणि त्याच्यातील अर्ध्याहून अधिक जमीन जी आहे ती त्यांनी स्वतः कष्ट करून कमवलेली होती. त्यामुळे गण्यातात्यांना ह्या गोष्टीचा राग येत होता. यानंतर पुढे अशी परिस्थिती निर्माण होते की वारंवार ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती कुठेतरी संपावी, कुठेतरी थांबावी, म्हणून गण्यातात्या 2 वाटण्या कशा करणार आहात याची माहिती घेतात. त्याच वेळी देवबा पाटील जो आहे तो मध्यस्थ करून सांगतो की तुम्हाला इथे वाळीत टाकण्यात येणार नाही किंवा तुम्हाला वाऱ्यावर सोडण्यात येणार नाही. तुमची सुद्धा ह्या लहान मुलांनी आणि मोठ्या मुलाने व्यवस्था लावलेली आहे. तुम्ही 6 महिने एकट्याकडे राहा आणि ज्या तुमच्या पत्नी आहेत त्या 6 महिने एकट्याकडे राहतील असा तिथं विषय होतो. त्याच वेळी जी मोठ्या मुलाची बायको आहे ती सांगते की माझ्याकडं आत्याबाई ज्या आहेत त्या माझ्याकडे राहायला नको, लहान मुलासारखं त्यांचं सगळं पाहावं लागतं, त्यामुळे मामासाहेब आहेत ते माझ्याकडे राहतील असं ती सांगते. मात्र त्याच वेळी काहीही पुढचं न ऐकता ही जी धाकट्या मुलाची बायको आहे ती म्हणते की लहान मुलासारखं आत्याबाईंचं करावं लागतं, त्यामुळे आत्याबाई ह्या माझ्याकडे नकोत. आयता एक तुम्हाला गडी मिळतो, बघा गण्यातात्यांना ती गडी म्हणते, गडी मिळतो म्हणून तुम्ही गण्यातात्यांना आपल्याकडे कामासाठी घेत आहात असं ती म्हणते. ह्या सगळ्या गोष्टी ऐकून गण्यातात्या खूप व्यथित होतात. त्यांना खूप वाईट वाटतं. जी आपण लहानापासून मोठी केलेली मुलं व त्यांच्या बायका आज आपल्याला एवढं काही बोलत आहेत असं त्यांना वाटतं. थोडा वेळ ते शांत बसून राहतात. तर गण्यातात्यांची जी पत्नी आहे ती पत्नी सुद्धा तिथं टिपं गाळत बसलेली असते आणि हे पाहून गण्यातात्या सुद्धा खूप व्यथित होतात आणि ते म्हणतात की आम्हाला वाटणी वगैरे काही नको, आम्ही कुठेही कष्ट करून खाऊ किंवा आम्ही कुठेही रोजगार करू, मात्र तुमच्याकडून जी मिळणार आहे ती वाटणी आम्हाला नको. द्यायचं झालं तर मला थोडंसं धान्य द्या, तेच घेऊन मी माझा उदरनिर्वाह करीन असं ते सांगतात. मात्र येथे जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती खूप भयानक आहे. आपल्या आयुष्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी म्हणून हा पाठ तुमच्या समोर सादर केलेला आहे. या पाठाचा मी सारांश रूपी तुमच्या समोर भाग मांडलेला आहे. याची एक माझ्याकडे पीपीटी जी आहे ती पीपीटी तुमच्या समोर सादर करणार आहे. त्या पीपीटीच्या माध्यमातून या पाठातील काही महत्त्वाचे प्रश्न, लेखक परिचय आणि थोडासा भाग तुमच्या समोर मी सादर करीत आहे. आपण वाटणी या पाठाचा थोडक्यात आढावा घेतलेला आहे. या पाठाचे लेखक रावसाहेब रंगराव बोराडे हे आहेत. तसेच या पाठाचा साहित्य प्रकार ग्रामीण कथा असा आहे व मूल्य सामाजिक समस्या हे आहे. आपण या पाठाची मध्यवर्ती कल्पना पाहूयात. वाटणी हा जीवनातील प्रसंग, यात नवल असे काहीच नाही, पण निर्जीव वस्तूबरोबर आई वडिलांची वाटणी केली जाते. थोडक्यात परीक्षेच्या दृष्टीने आपण लेखक परिचय पाहूयात. आपण आता रावसाहेब रंगराव बोराडे यांचं चित्र पाहत आहोत. लेखक रावसाहेब रंगराव बोराडे यांचा जन्म 1940 साली झाला. जन्मगाव काटगाव, जिल्हा लातूर, महाराष्ट्र या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. त्यांचं कार्यक्षेत्र नाटक, साहित्य, विनोद, तत्वज्ञान तसेच ब्लॉग, साहित्य प्रकार, कथा, कादंबरी, नाटक, समीक्षा, राजकीय, सांस्कृतिक व ग्रामीण चळवळ यामध्ये सुद्धा त्यांनी सहभाग दर्शवलेला आहे. त्यांचे प्रसिद्ध कथासंग्रह यामध्ये माळरान, बोळवण, मळणी हे आहेत. पाचोळा या लघु कादंबरीला
भैरूरतन दमानी पुरस्कार मिळालेला आहे, असे हे रावसाहेब रंगराव बोराडे. या पाठावरती संभाव्य प्रश्न असे असतील. यामध्ये 1 गुणाचा जो प्रश्न येणार आहे तो असा देखील असू शकतो, तात्यांनी किती वाटण्या करण्यास सांगितल्या. तर पुढचा प्रश्न, धाकट्याने तात्यांच्या जमिनीचा उल्लेख कोणत्या शब्दात केला. हा सुद्धा 1 मार्कासाठी प्रश्न येऊ शकतो. तिसरा प्रश्न, वाटणीच्या घोळाने घरात काय काय घडत होते. असा 2 मार्कासाठी सुद्धा प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर तात्यांना धाकट्या मुलाचा का राग येत होता, असा देखील 3 गुणांचा प्रश्न येऊ शकतो. व 4 गुणांच्यासाठी असा प्रश्न असू शकतो, शेवटी गणतात्यांनी कोणता निर्धार केला व का. असे महत्त्वाचे प्रश्न येऊ शकतात. त्याचबरोबर ह्या पाठाच्या पाठीमागे काही वाक्यप्रचार आलेले आहेत, त्यांचा सुद्धा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करणे गरजेचे आहे. आपण या पाठाचा संक्षिप्त स्वरूपात आढावा घेतलेला आहे. धन्यवाद. सबस्क्राईब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.